बायको निघालीस का? हो निघाली आहे, पण नीट राहा, अजिबात भांडणं नका करू. अगं ते जाऊ देत ग, पण तू चहा बरोबर खायला शंकरपाळ्या केल्या असतं तर बरं झालं असतं. बघा हे असं आहे, म्हणजे निघाली आहे माझी आठवण येईल हे असलं काही नाही, पण निघेपर्यंत यांना ना खायचंच सुचतं. काय तुमच्या बाबतीतही असं होतं का? कुठे जायला निघालात हे हवं पाहिजे. चला तर मग मी निघाले एअरपोर्टला जायला, आणि मंथन मला सोडवण्यासाठी आला होता. आता मनस्विकाने विचार करत असाल तर मनस्वी माझ्यापेक्षाही कमालीची बिझी आहे. हे वर्ष तिचं प्रचंड बिझी सुरू आहे, काही ना काही सुरू आहे, त्यामुळे तिला अजिबात वेळ नसतो. सो एअरपोर्टवर एक बिग टाईट हक झाला, कडकडून मिठी मारली, आणि मग आम्ही निघालो अहमदाबादला जायला. बरं, हे पुणे एअरपोर्टचं नवीन टर्मिनल आहे बघा, काय चकाचक आहे, मला प्रचंड आवडलं. आणि इथली कलाकृती तर भारावून टाकणारी आहे. छान असं 3D मधलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं चित्रण आहे. आणि हा अहमदाबादवर पोचल्यानंतरचा स्काय व्ह्यू ही आहे त्यांची साबरमती नदी. कमाल असं वातावरण होतं. आणि ही रूम टूर, इथे पुढचे 5 दिवस आम्ही राहणार होतो. आणि येस, इथे गेल्यानंतर डिनर केलं. डिनरचे अर्थात व्हिडिओ नाही काढला. सकाळी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टचं स्प्रेड कमाल होतं, पण मला आहे ना इथे ही जी सजावट केली होती त्याचं चित्रीकरण करायचं मोह आवरला नाही, म्हणून हे पटकन व्हिडिओमध्ये कैद केलं. आणि त्यानंतर हा छानसा नाश्त्याचा स्प्रेड म्हणू शकतो, पण यातले बरेच बेकरी आयटम मला नाही खाता आले कारण त्यामध्ये अंडा होतं. सो एगलेस ऑप्शन्स फार कमी होते. मग छानपैकी नाश्ता केला. छान नाश्ता झाल्यानंतर, म्हणजे हे असे वेगवेगळे ऑप्शन्स असतातच जिथे ब्रेकफास्ट बुफे असतो तिथे. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या रुटीन, म्हणजे पुढच्या कामासाठी, ते म्हणजे शूटसाठी, की ज्यासाठी आम्ही गेलो होतो. 8चा कॉल टाईम होता, 8 वाजता पोचायचं होतं. तिथे गेल्या पहिले मेकअपची सुरुवात झाली. आणि हा छानसा स्टुडिओ सेटअप होता जिथे आम्ही रेसिपीज शूट केल्या. 20 रेसिपीज शूट केल्या इथे, ज्या APP माझ्यावर येणार आहेत. आणि मजा आली या टीमबरोबर काम करताना. खूप वेल ऑर्गनाइज्ड होतं. हे आहे बॅक किचन, जिथे सगळी तयारी होत होती, तयारी करून घ्यायची होती. आणि मग शॉर्ट्स कसे द्यायचे वगैरे 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 हे सगळ्या चर्चा होत होत्या ऑन द गोज. आणि छान छान पदार्थ पण तयार होत होते. आणि शेवटी, म्हणजे शेवटच्या दिवशी आम्हाला जरा वेळ मिळाला एक्सप्लोर करायचं, तेव्हा आम्ही गुजराती थाळी ट्राय केली अर्थात. आणि मग पुण्यात परत आले, आणि पुन्हा एक कडकडून मिठी, कारण खूप दिवसानंतर भेटलो होतो. चला तर मग अहमदाबादला जाऊन जस्ट आता घरी पोचते मी. छान झालं, हेक्टिक होतं शूट, रिगरस शूट झालं, पण मजा आली काम करताना. बायको, ते तुझं राहू देत. आता आलोय ना आपण घराच्या जवळ, तर पटकन काहीतरी चमचमीत बनव. मावशींच्या हातचं खाऊन वैताग आलाय मला. काहीतरी मस्त चमचमीत चटपटीत काहीतरी बनवून द्या. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कधी आला, कुठूनही आला तरी तुमच्याच हातचं खायचं असतं? कमेंट करून कळव.